नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, इराण अमेरिका युद्धविराम जाहीर, हॉर्मुझ खुला होणार. ट्रम्प यांचा पूर्ण विजयाचा दावा, तर इस्रायलचे सावध पाऊल. गेले 39 दिवसापासून सुरू असलेल्या भीषण युद्धात अखेर आज मोठी सुवार्ता आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत 2 आठवड्यांच्या दुहेरी युद्धविरामाची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून अमेरिकेने आपले सर्व लष्करी उद्दिष्ट पूर्ण केले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. सध्या युद्ध जरी थांबलं असलं तरी ट्रम्प यांनी इराणचा पूर्ण नाश करू, त्याला अश्मयुगात पाठवू, नाटो आणि युरोपीय देशांनी आम्हाला साथ द्यावी, अमेरिकेला कोणाच्या मदतीची गरज नाही, हॉर्मुझवर आम्ही अवलंबून नाही, ज्यांना तेल हवे त्यांनी हॉर्मुझ मधून घ्यावे, अशा बतावण्या केल्या. ट्रम्प यांच्या धरसोड वृत्ती आणि सर्वांनाच गृहीत धरण्याच्या मानसिकतेमुळे ट्रम्प यांना शेवटी युद्धविराम करावा लागला. इराण युद्ध ट्रम्प यांना चांगलंच भोवलं. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी युद्धविरामाला अधिकृत संमती दिली आहे. मात्र इराणी प्रसारमाध्यमांनी याला ट्रम्प यांची अपमानकारक माघार असे संबोधले आहे. इराणने नुकसान भरपाई आणि निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे. इस्रायलने इराणवरील हल्ले थांबवले असले तरी लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्धची लष्करी कारवाई सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. या घोषणेनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 13.6% कोसळून $94.43 वर आले आहेत. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला असून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुढील बातमी आहे, सुनेत्रा पवारांसमोर काँग्रेसचे आव्हान, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत खंबीर. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना समर्थन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे सर्व दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा सुरू होती, पण काँग्रेसने ॲडव्होकेट आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे. यासोबतच एकूण 55 उमेदवार ही निवडणूक लढवतील. विशेष म्हणजे करुणा धनंजय मुंडे यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यात महत्वाची बैठक पार पडली, तेव्हा पार्थ पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ उपस्थित होते. भाजप मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे पाठीशी आहे, असा शब्द फडणवीसांनी यावेळी दिला, अशी सूत्रांची माहिती आहे. बारामतीचा गड राखणे हे सुनेत्रा पवार आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. दरम्यान पार्थ पवारांनी काँग्रेसला उद्देशून लोक काही विसरत नाहीत, काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे काँग्रेससाठी बारामती विधानसभा पोटनिवडणूक महत्वाची बनली आहे. बारामती पोटनिवडणुकीचे 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी निकाल लागेल. पुढील बातमी आहे, गोकुळ संचालक अपात्रतेबाबत पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी, तर गोकुळ निवडणुकीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर 28 एप्रिल रोजी सुनावणी. गोकुळ दूध संघाच्या संचालक अपात्रतेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे दाखल केलेल्या याचिकेवर आज बुधवारी सुनावणी झाली. याबाबतची पुढील सुनावणी आता 27 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी दिली. तर गोकुळच्या निवडणुकी संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर 28 एप्रिल रोजी स्वतंत्र सुनावणी होणार आहे. गोकुळ संचालकांना अपात्र करण्यात यावे, त्याचबरोबर गोकुळची निवडणूक घेण्यात यावी, अशा 2 स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये दाखल झाल्या होत्या. यावर आज सुनावणी घेण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी गेल्या 5 वर्षात आर्थिक अनियमितता केली आहे. बैरणी विकास विभागाने खरेदी केलेल्या गवताच्या कांड्या जादा दराने खरेदी केल्या आहेत. त्याचबरोबर एका संस्थेकडून वसुली करणे अपेक्षित असताना त्यांना माफ केले गेले आहे. त्याचबरोबर कामकाजात अनियमितता यासह शासनाने केलेल्या विशेष लेखापरीक्षण व चाचणी लेखापरीक्षणामध्ये अनेक ठपके ठेवले आहेत. त्यामुळे संचालक मंडळाने कामकाज करताना कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे संचालकांना अपात्र करण्याची मागणी बेलवाडे यांनी केली होती. यावर आज बुधवारी सुनावणी झाली. यावर न्यायालयाने राज्य शासनाला 21 एप्रिल पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची सुनावणी 27 एप्रिलला होणार असल्याचे प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले आहे. दरम्यान गोकुळची निवडणूक घेण्यात यावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर देखील राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर या याचिकेवर स्वतंत्ररित्या 28 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
तोपर्यंत गोकुळच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर न करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. पुढील बातमी आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि माझ्यातील मतभेद दूर केले. समरजित घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी आज बुधवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात पुन्हा कमळ हातात घेतले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकीट न मिळाल्याने भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले समरजित घाटगे यांनी आज घर वापसी केली आहे. पक्षप्रवेशानंतर बोलताना समरजित घाटगे यांनी कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि माझ्यातील मतभेद दूर केले होते. त्यानंतर आम्ही कागल तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करत आहोत. हसन मुश्रीफ साहेबांशी आमचे कोऑर्डिनेशन खूप मजबूत आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही आमचे चांगले समन्वयाने काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. आता सर्व प्रयोग झाले आहेत. नवीन काही प्रयोग करायला स्कोप नाहीये. आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय. रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरून आता काम करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समरजित घाटगे यांच्यामुळे कागलमध्ये आता भाजपसाठी पोषक वातावरण असून पक्षाचे विचार गावखेड्यापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं. याशिवाय कोल्हापुरात भाजपची आणखी ताकद वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या विश्वासाने घाटगे यांनी प्रवेश केला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देखील रवींद्र चव्हाण यांनी दिली. समरजित घाटगे यांचे पुत्र अखिलेश घाटगे, वीरेंद्र घाटगे कागल पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, कागलचे उपनगराध्यक्ष जयंत रावण, जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, पंचायत समिती सदस्य अनिल कुमार हेगडे, पंचायत समिती सदस्य रंजना अस्वले, नगरसेवक दीपक मगर, शिक्षण समिती सभापती अरुण गुरव, महिला बाल कल्याण समिती सारिका बारड, नगरसेविका साधना पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी समरजित घाटगे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील बातमी आहे, विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी उद्या मतदानासाठी सज्ज. सत्ता संघर्षाचा फैसला आता जनतेच्या हातात. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या 3 राज्यांमध्ये उद्या 9 एप्रिल 2026 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. 4 मे रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाममध्ये 126 जागांसाठी मतदान पार पडेल. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजप विजयाची हॅट्रिक साधेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर केरळमध्ये 140 जागांसाठी बऱ्याच वर्षापासून एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यात सत्ता संघर्ष पाहायला मिळाला आहे. भाजप ही दुफळी तोडून एंट्री करण्यास प्रयत्नशील आहे. पुदुच्चेरी येथे 30 जागांसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी चुरशीची लढाई आहे. या निवडणुका केवळ राज्यांचे भवितव्यच नाही तर 2029च्या लोकसभा निवडणुकीची नांदी ठरणार आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.